तर राजकीय बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली। तर या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। शिंदे सेनेची ही महत्त्वाची बैठक आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी ही बैठक बोलावलेली आहे। एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। बातम्यात पुढची बुलढाणा जिल्ह्यातून केस गळती आणि नख गळतीनंतर आता बुलढाण्यामध्ये एक नवीन आजार आलाय। बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा आजार आहे। मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख इथला हा सगळा प्रकार आहे। आरोग्य पथक आता शेलगाव देशमुख गावात दाखल देखील झालेले आहेत। आरोग्य तपासणी केली जाते। यापूर्वी देखील बुलढाणा जिल्हा चर्चेत आला होता, तो म्हणजे केस गळतीमुळे। अगदी केंद्रापासूनचं पथक इथं या गावात दाखल झालं होतं आणि आता एक नवीन आजार आहे, तो म्हणजे हाताला भेगा पडतायत आणि या आजाराची देखील आरोग्य विभागाने दखल घेतलेली आहे। 20 पेशंट तपासले, त्यापैकी 14 जणांना पामर केरॅटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे। तिथे ॲलर्जन आहेत, डिटर्जन आहेत, कॉस्टिक सोडा आहे, इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते। हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत। मागच्या 8 ते 10 वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत। त्यांना ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे।